मामा आईची बाजू घेऊ नकोस, आता तर नाहीच नाही. एकतर कुठे जाऊन बसले काहीच कळत नाही, आणि विश्रांती घ्यायची इतकीच गरज होती तर आपल्या फार्म हाऊसवर जायचं होतं ना. ह्या खेडेगावात यायची काय गरज होती? आई ग काकू, तुम्ही परत परत माझ्या गाडी खाली काय येताय? तुम्हाला गाडी नीट चालवता येत नाही? हात द्या. तुम्ही द्या. आलो 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 आलो. सावकाश 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 उठा, सावकाश आई उठा. ग. करतो मी. विषय असा आहे की वाकडी तिकडी गाडी चालवायला एका शहरातले रस्ते नाही आहेत. नाही, तुमचं बरोबर आहे. आणि तुम्ही अजून काय करताय आमच्या गावात? हा जो काही तुमचा तोरा आहे ना, हा शहरात नेऊन दाखवायचा. एक मिनिट काकू. टाकू म्हणायचं नाही मला. ठीक आहे मावशी म्हणतो. हे बघा मावशी, मला इरिटेट करू नका. ऑलरेडी मी खूप टेन्शन मध्ये आहे. तुम्हाला टेन्शन आलंय तर त्याचं मी काय करू? तुम्हाला टेन्शन आलंय म्हणून काय तुम्हाला परमिट मिळालंय वाकडी तिकडी गाडी चालवायचं? एक मिनिट. शांत शांत. हे पहा, तुम्ही सुंदर आहात, तरी तुम्हाला स्पष्ट सांगतोय, काय चूक तुम्हा दोघांची आहे. हा माझ्याशी गप्पा मारत गाडी चालवत होता आणि तुम्ही इकडे तिकडे पाच सायकल चालवत होता. इकडे तिकडे पाच सायकल चालवायची काही मला हौस नाहीये. आणि माणसाला शोधताना काय समोर बघून सायकल चालवणार आहात? अरे बापरे, मी तुमचंही कुणीतरी हरवलंय. हरवली असेल बकरी, नाही तर म्हशीचं वासरू. म्हशीचं वासरू. मामा, आपल्याला काय करायचंय? का थांबलोय आपण इथे? चल ना. काकू, त्या शहरात भेटलात, इथे गावात भेटलात, आता स्वर्गात भेटू नका. नाहीच भेटणार आहे. कारण विषय असा आहे ना की तुम्हाला कोणी स्वर्गात घेणारच नाही. खड्ड्यात गेला तुमचा विषय. मी नरकात जाणार आहे म्हणजे? तिथेही जरासा तोरा दाखवलात ना तर तिथेही कोणी घेणार नाही तुम्हाला. आलेत मोठे. तुम्ही या पुढच्या वेळेस गाडी समोर. ब्रेकच नाही दाबणार. चल मामा. अरे थांब रे जरा, एक मिनिट. हे पहा, काय गरज आहे? गावात ही एकटी नाहीये हिची मदत घ्यायला. आपण शोधू आपलं. ठीक आहे. तसंही खाली पडलेल्या माणसाला साधा हात देण्याची माणुसकी ज्या माणसाकडे नाही ना, त्याची मदत करायची माझी इच्छाच नाही. वा बाजूला. अहो अहो, चल. अरे मामा चल. अरे मामा चल. नंबर घ्यायचा राहिला. ताई, अहो ताई, जरा पाणी मिळेल का? धन्यवाद ताई.
आई कावेरी अगं कावेरी काय ग काय झालं? सॉरी मला वाटलं आई सॉरी 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 हे घर आमचं आहे म्हणजे मी आणि तात्या आई इथे राहायचो. आई गेल्यानंतर तात्यांनी हे घर विकलं. तुम्हाला या साडीत बघितलं आणि मला आईची आठवण आली म्हणून सॉरी सॉरी सॉरी. आणि आजी जे काही वागली ना तुमच्याशी त्यासाठी सुद्धा सॉरी. अगं कावेरी थांब थांब तू किती वेळा सॉरी म्हणशील? वेडी आहेस का तू? होतं असं कधी कधी. ठीक आहे तुमचं घर आहे काय हे? हो किती छान आहे ग. हल्लीच्या काळी अशी घरं बघायला कुठे मिळतात. तुम्ही कशा आला तिथे? काही नाही निघाले तिथून. खूप ऊन होतं तहान लागली होती. त्यात ताई दिसल्या त्यांच्याकडे पाणी मागितलं आणि पाणी पिता पिता ही तुळस दिसली इकडे सुकलेली अशी. म्हटलं आपल्या आधी तुळशीला पाणी घालावं. तुळशीचं महत्व खूप असतं. जपायची असते तुळस. ही तुळस आहे ना खूप गुणी असते. औषधी असते खूप. दारात लावली की घराचं मांगल्य जपते आणि पोटात गेली की आपलं आरोग्य जपते. दोन्ही गोष्टी सांभाळते बरं का. म्हणून तुळस जपायची असते. काय ग? मी पण येते इथे नेहमी. अंगण सारवते, रांगोळी काढते. आत्ता गेले काही दिवस जरा गडबडीत होते ना त्यामुळे राहून गेलं. मग काय झालं आता कर. म्हणजे वाघाचे पंजे. थांब तुला दाखवते हे. हा बघ. अहो तुम्ही नका झाडू द्या इकडे माझ्याकडे. अगं थांब मला आवडतं तशी कामं करायला. तू दुसरा झाडू बघ जा. नाही नाही तुम्ही द्या इकडे. तुम्ही ऐकणार नाही आहात का माझं? अजिबात नाही. जा जा. दमला असाल तुम्ही. अगं राहू दे. आराम करा आता. अगं मी कसला आराम करते. निघाले तिथून. आता आपण मस्त रांगोळी काढूया रांगोळी आणि तोरणही लावूया. पण फुलं कुठून आणायची? ते तू माझ्यावर सोड. कावेरी अगं किती सुंदर रांगोळी घातलीस. हे बघ. अरे वा एवढी फुलं कुठून आणलीस? आणली पलीकडच्या बागेत ना. कुणी ओरडलं नाही? लहानपणी आता आंबळायत एक एक आंबा आणायचे हळूच. खूप मज्जा आली आज. म्हणजे तुम्ही खूप छुपाडले. खरं सांगू कावेरी मलाही खूप मज्जा आली. खूप बरं वाटलं. मलाही माझ्या आईच्या आठवणी आल्या. अजूनही आठवते. कित्येक गोष्टींचा हट्ट करत आईचा पदर धरून आईच्या मागे पळायचे मी. तुला माहितीये माझी आई ना मला शेण हवंय अंगण सारवायला म्हणून किती लांब पर्यंत पेटाळायची. माहितीये मला. तुला कसं माहित? कारण माझी आई पण मला असं पिटाळायची. लहानपणी खूप खोडकर होते मी. खरंच आईने अंगण सारवलं रे सारवलं की मी त्यावर कोंबडी किंवा मांजर सोडायचे. आई इतकी रागवायची. धावत यायची. मग तिची पावलं पण उमटायची ना. मग आई आणखीन रागवायची. यायची मला झपाटा द्यायला. मग पळून जायचे. दूध टोकायचे. संध्याकाळपर्यंत घरी फिरकायचेच नाही. लपून बसायचे. मग रात्र झाली जेवायची वेळ झाली की हळू लपत छपत यायचे घरी. भूक लागलेली असायची ना. मग काय जेवता जेवता स्वीट डिश म्हणून 1-2 धपाटे नक्की मिळायचे.
बापरे, वाटत नाही मावशी तुम्ही एवढ्या खोडकर असाल असं. एक सांगू मावशी, तुम्हाला मावशी म्हटलं तर चालेल ना? नाही चालणार. बर, म्हणजे काय? मावशी म्हणून आपलंसं करायचं आणि आहो जाऊ म्हणून परक करायचं. मला नाही चालणार असं तळ्यात मळ्यात. हा, आता मावशी म्हणता अगं मावशी, ए मावशी असं म्हणालीस तर बरं मावशी. एक सांगू, तुला असं रांगोळी काढताना, हार बनवताना, अंगण साफ करताना बघून ना खूप छान वाटलं. मलाही खूप छान वाटलं तो. काय ग, मधुमालती हे नाव आहे का तुझ्या घराचं? हो. तात्यांचं नाव मधुकर आणि आईचं नाव मालती. या दोघांचा हा छोटासा ताजमहालच, म्हणून प्रेमाने नाव दिलं मधुमालती. ह्या अंगणात ना आईच्या कितीतरी आठवणी आहेत. पण हे जे आत घर दिसतंय ना, त्यात आजही मला आई दिसते. काम करताना, माझी वेणीफणी करत गोष्टी सांगताना, स्वयंपाकघरात काम करत असताना झरोख्यातून येणाऱ्या उन्हात चुलीचा धूर मिसळायचा. किती छान वाटायचं सगळं. त्या तिथे ना झोका आहे. त्या झोपाळ्यावरही आईच्या कितीतरी आठवणी आहेत. पण कित्येक वर्ष झाली. दुधावरची तहान ताकावर भागवावी तशी मी येते, अंगणातल्या आईच्या आठवणी जगते आणि माझी परत जाते. उंबऱ्या पलीकडची आई कधी भेटतच नाही. वाटलं होतं एकदा मी हे घर विकत घेईन म्हणजे माझी आई मला परत सापडेल. पण कसलं काय, आत्ताचा जो घरमालक आहे ना, त्याने हे घर एका कंपनीला विकलंय. माझ्या स्वप्नांचा चुराडा करून त्याला रिसॉर्ट बांधायचा आहे इथे. विषय असा आहे ना की त्याने जरी घेतलं नसतं तरी दुसऱ्या कोणीतरी घेतलंच असतं ना हे घर विकत. आणि मी कसं घेणार होते? माझी तर नोकरी सुद्धा गेली आज. अरे वा, झालं पण तोरण. चला आपण बांधूया. थांब थांब थांब, हे पकड. हा, हे घे. तुला सांगते मावशी, या अंगणात की नाही आई आणि मी ना लहानपणी ठिक्कर खेळायची. हो, वाईट या गोष्टीचं वाटतं ना की या घराबरोबर या सगळ्या आठवणी कायमच्या पुसल्या जाणार. कधी कधी वाटतं पुन्हा लहान व्हावं, या झोपाळ्यावर बसावं आणि आईने झोका द्यावा. पण चल, परत बसू शकतो झोपाळ्यावर. दरवाजा उघड. कुलूप आहे. अगं कुलूप उघड. किल्ली नाहीये माझ्याकडे. तुला कोणी सांगितलं कुलूप उघडायला नेहमी किल्लीच लागते म्हणून? एक छान जड दगड हवा. बापरे, दगड नको मावशी. थांब ग मावशी, नको. बापरे मावशी, दगड. अगं ऐक तर खरं, काही होत नाही. हळूहळू लागेल.
चल मावशी, तुला देवीच्या दर्शनाला जायचं होतं ना, घेऊन जाते मी तुला आता. सावकाशी आहे इथून. हो, काळजी करू नको. चालत चालत जाऊ आपण आता पटकन. चालत चालत का? सायकल असताना चालत जायचं? मग कसं जायचं? डबल सीट. डबल सीट घेता येईल ना तुला? चल जाऊ. चल, नीट बस हा पण तू. थांब आधी मी बसते. सावकाश बस बस. बसली? हो. बसलीच ना व्यवस्थित? जाऊ ना? हो चल चल. ब्रेकिंग न्यूज. आत्ताच हाती आलेल्या सूत्रानुसार माहेरचा चहा या सुप्रसिद्ध कॅफे चॅनच्या सर्वेसर्वा रत्नमाला मोहिते कुणालाही न सांगता घर सोडून निघून गेल्या आहेत. आता त्या खरंच घर सोडून निघून गेल्या आहेत की कोणी त्यांना बेपत्ता केले? काय झालं असेल नक्की? व्यावसायिक कलह की घरगुती वाद? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अजूनही गुलदस्त्यातच आहेत. आपल्याला दुरून सुंदर वाटणाऱ्या व्यक्तींच्या आयुष्यातही विविध समस्या येऊ शकतात याचं उदाहरण म्हणजे रत्नमालाबाईंचं बेपत्ता होणं. सध्या तरी आम्ही त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय, बाबा. पण योग्य प्रतिसाद मिळत नाहीये. तुम्ही पण न्यूज बघताय ना? अहो, मगापासून मला खूप कॉल्स येऊन गेले. रत्नमाला काकींनी घर सोडल्याची बातमी खूप जास्त व्हायरल झाली आहे. अरे पण बातमी बाहेर गेलीच कशी? आता काय माहित, बाहेरच्याने कोणी तोंड उघडलं असेल. आई तू नाही ग. झालं आता. या राजवर्धनला चिडायचं आणखीन एक निमित्त सापडलं. मम्माचा कॉल येतोय. जा घे जा. हा मम्मा. बातमी लीक केली कुणी? मीच. आपल्याला दुरून सुंदर वाटणाऱ्या व्यक्तींच्या आयुष्यातही विविध समस्या येऊ शकतात याचं उदाहरण म्हणजे रत्नमालाबाईंचं बेपत्ता होणं. सध्या तरी आम्ही त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय, बाबा. पण योग्य प्रतिसाद मिळत नाहीये. रत्नमाला काकींनी घर सोडल्याची बातमी खूप जास्त व्हायरल झाली आहे. बाहेरच्याने कोणी तोंड उघडलं असेल. मम्माचा कॉल येतोय. जा घे जा. हा मम्मा. बातमी लीक केली कुणी? मीच. तू? ओरडू नका, मीच सांगितली. सानियाच्या आईला मदतीला घेऊन मीच बातमी आउट केली. अगं कक्षा तू फिर. अगं शू काय शू, तुला कळत नाहीये तू काय केलं? अहो तुम्हाला कसं कळत नाहीये? जरा होऊ दे ना नाचक्की त्या रत्नमालाची आणि राजवर्धनची. होऊ दे बोवाडा. त्या रत्नमालाचा हा जो माहेरच्या चहाचा माज आहे ना, तो एकदा का मातीत मिसळला ना, येतील मग आपल्याकडे आधाराचा हात मागायला. आणि हात मागायला आल्यानंतर गळा कसा धरायचा हे आकांक्षाला चांगलंच माहिती आहे. अगं त्यांचा गळा धरायच्या आधी आपल्या गळ्याला फास बसेल.
त्या राजवर्धनला साधी कुणकुण जरी लागली ना तरी आपल्याला रस्त्यावर आणेल तो. मग हातात बस वाटी ठेवून. हो बरोबर आहे तुमचं. अशी स्वतःला भीती घालून इकडच्या भाकऱ्या तोडताय तुम्ही. हं? तुमच्याच्याने काही करायची हिंमत नाहीये ना, मग गप्पा बसा. आता मी करतेय ना, आणि मी एकटी करत नाहीये. सानियाची आई आहे बरोबर. काय? हो. आता आम्ही दोघी मिळून त्या राजवर्धनचा माज कसा उतरवतो ना ते बघाच तुम्ही. त्यांचा मुलगा राजवर्धन मोहिते याचा फोनही आउट ऑफ कव्हरेज येतोय. रत्नमाला मोहितेंबद्दल आम्ही वेळोवेळी बातमी शेअर करत राहू. तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत राहा बातमी आजची. हॅलो, हा बोला. काय काय झालं? अरे इंटरनेटवर बातमी पसरली आहे. कसली? ताई चिडून घर सोडून गेली अशी. व्हॉट? हॅलो. हॅलो मिस्टर राजवर्धन, या बोललीस? आम्ही रत्नमाला मॅम बद्दल जे ऐकलंय ते खरं आहे का? नाही, अजिबात नाही. हे सगळे रुमर्स आहेत. या. काय म्हणते? हा निकिता बोल. तर मी जे ऐकलंय ते निकिता काही विचारू नकोस. फोकस ऑन युअर वर्क. आणि हो, इंटरनेटवरच्या बातम्या वाचत बसू नका. कामं करा. येस सर. परत एक फोन. तुझा फोन दे. हा घे, पटकन दे. हे घे. सुदर्शन, फोन वाजतोय तुमचा. हा बोल राज. काय बोल? आई मिसिंग आहे ही बातमी घराबाहेर गेलीच कशी? राजचा फोन मला द्या. फोन द्या. हा राज, अरे कुठेस तू? आणि वहिनी सापडल्या का? काळजी वाटते रे जरा त्यांची. काळजी? मग ही बातमी बाहेर कशी गेली? आता काय माहित रे बाबा, खरंच नाही माहिती कुणी सांगितलं रे. पण ही बातमी फक्त आपल्या घरच्यांना माहित होती. बाहेर कशी गेली? ते काही मला माहित नाही बाबा. हे बघ, आम्ही तर काही कोणाला सांगितलं नाही. नाही अरे, मला असं वाटतंय की सानियाने काळजीपोटी तिच्या आईला सांगितलं असेल बहुधा. आणि आता नव्या नवरीला आपण काय बोलणार ना? नाही, बरोबर आहे, बोलूच नका. मी आल्यावर बघतो काय आणि कसं बोलायचं आहे ते. ठेवा फोन. आई, काय झालं? जे होऊ नये तेच झालं ग सानिया. अगं, आता त्या राजला असं वाटतंय की वहिनी निघून गेल्या ना तर ही बातमी तुझ्या आईने सगळीकडे पसरवली म्हणून. व्हॉट? अहो पण माझी मम्मा का? अगं, मला सगळं माहितीये ग, तुझा काही दोष नाहीये सानिया त्यात. पण पण मी किती समजावून सांगितलं ग राजला. पण काय करणार, त्याची ती भाषा, त्याचे ते शब्द. जाऊ दे. कसं आहे ना सानिया, त्यांच्या फेकलेल्या भाकरीवर जगणारी माणसं. आपल्या शब्दांवर, आपल्या शब्देवर कोण विश्वास ठेवणार नाही का? मावशी, तुला माहितीये का, नवसाला पावणारी आहे आमची देवी. अगं, आई आहे म्हटल्यावरती लेकराचं म्हणणं ऐकलंच पाहिजे ना. पण लेकराने मागू नये अशा गोष्टीचा हट्ट धरला तर
होतं असं कधी कधी. असे पेच सोडवणं फार कठीण असतं. उगीच ना आई पण पुजलं जात. दादा 2 द्या. ठीक आहे. अजून एक द्या. किती झाले दादा? दोघींचे 100 रुपये. मावशी अगं थांब देते. मला सांगा, तुम्ही यांना पाहिलंय का? आत्ताच्या आत्ता प्रेस नोट रिलीज करा. माहेरचा चहा पोरका वगैरे झाला नाहीये, सगळं ठीक आहे हे त्यात मेन्शन करा. ओके, गुड. हॅलो, हा कोण बोलतोय? साहेब, तुम्ही मला देवळाजवळ फोन नंबर दिला होतात ना तुमचा, तो मी हारवाला बोलतोय. हा बोला, काय झालं? तुम्ही मला मोबाईलवर फोटो दाखवला होतात ना, त्या मॅडम मला आत्ताच दिसल्या देवळाजवळ. काय? हो हो, त्या आता देवळातच शिरल्या. साहेब तुम्ही लवकर या. हो, आलो. काय झालं? चल लवकर, देवळात जायचंय. आता देवळात कशाला? अरे त्या हारवाल्याचा फोन होता, त्यानं ताईला बघितलंय तिथे. चल लवकर. काय? हो, लवकर चल. आई, ज्या प्रश्नाचं उत्तर शोधायला आले मी तुझ्या पायापाशी, त्या प्रश्नाचं उत्तर तू दिलंयस मला ह्या कावेरीच्या रूपात. अगदी सोन्यासारखे नाही तर आपल्या स्पर्शाने, संस्कृती आणि परंपरेच्या जोरावर कोणाच्याही आयुष्याचं सोनं करेल अशी परिसासारखी आहे ही कावेरी. मला कावेरी सारखी मुलगी शोधून दिलीस, त्यासाठी तुझे किती आणि कसे आभार मानू आई. आईची खूप श्रद्धा होती तुझ्यावर. फक्त आणि फक्त तिच्यासाठी मला माझ्या स्वप्नातलं घर परत घेता येईल असं काहीतरी कर आई. चल प्रदक्षिणा घालूया. हो. थँक्यू दादा. आई, राजवर्धन, बच्चू, तुम्ही बास आई. पेड्यासारखं शोधतोय तुला. तू घर सोडून आलीस का? तुला नक्की काय वाटलं होतं? आणि हे असं केल्याने नेमकं काय अचीव होणार होतं? हे बघ राज, काहीच बोलू नकोस. जे काही बोलायचं ना ते मुंबईला गेल्यावर बोलूया. तुला थोडी तरी आयडिया आहे तू असं अचानक घर सोडून गेल्याने काय घडलंय? सगळीकडे माहेरचा चहा पोरका झालाय अशा न्यूज स्प्रेड झाल्या आहेत. तू घर सोडून गेलीयस की त्यामागे काही वेगळं कारण आहे?
या सगळ्यावर प्रत्येक न्यूज चॅनलवर ना सेन्सलेस प्रश्न विचारले जात आहेत. नाही मला काही माहित नाही, तू आत्ताच्या आत्ता घरीच आहे. ठीक आहे राज, ठीक आहे, मी येते घरी, फक्त 5 मिनिटं थांब. थांब काय? राज, अरे फक्त 5 मिनिटं थांब म्हणते ना मी. 5 मिनिटं थांबल्याने काय आभाळ कोसळणार नाहीये ना? ते ऑलरेडी कोसळून झालंय. माहेरच्या चहाची इमेज काही होत नाही माहेरच्या चहाच्या इमेजला. अरे फक्त 5 मिनिटं थांबायचं म्हणते मी. ठीक आहे, तुला वाटेल ते कर. चल मामा. राज, तू हो पुढे, मी ताईला घेऊन येतो बरोबर. तुझं काय आता? ते आई सापडले म्हणून तुलाही मोठी पूजा घालायची इथे. राज, जरा भानाकडे आपण देवळात आहोत. तू हो पुढे, हो पुढे, मी येते. बच्चू जा, तू जा त्याच्याबरोबर. येते मी, अरे कुठे पळून नाही जाते. जे शोधण्यासाठी या गावात आले होते ते सापडले मला. ठीक आहे ताई, तू ये लवकर, आम्ही वाट पाहतोय. मावशी प्रसाद घे. काय झालं? अशी का बघतेस? विचार करते नक्की काय गोड आहे. तू दिलेला प्रसाद का तू मारलेली गोड हाक? इतक्या कौतुकाची सवय नाही हा मला मावशी. चल आता घरी जाऊया लवकर. कावेरी, निघते मी. निघते म्हणजे तू घरी येत नाहीयेस? राग गेला नाहीये का तुझा? अगं नाही बाळा, असं काही नाही, खरंच काही नाही. पण काही माणसांचा सहवास कितीही हवासा वाटत असला तरी त्यांना योग्य वेळी निरोपही देता यायला हवा ना. माझे घरचे मला न्यायला आलेत, मला जावं लागेल. जाते. मावशी हो माहितीये मला. जाते नाही म्हणायचं, येते म्हणायचं ना. येते. माझ्या घरचे वाट बघत असतील. कुठे आहेत तुझ्या घरचे? बाहेर आहेत. खरं सांगू, मला माहितीये असं मनात येणं चुकीचं आहे, पण तू जावंस असं अजिबात वाटत नाहीये. वेळाबाई, मलाही तुला सोडून जावंसं वाटत नाहीये ग. पण पुन्हा भेटायचं असेल तर आता निरोप घ्यावा लागेल ना. एक सांगू का तुला? खूप छान समर्पक नाव ठेवलंय तुझं, कावेरी. दक्षिणेची गंगा म्हणतात कावेरीला, माहितीये? आणि तू तशीच आहेस त्या गंगोत्री सारखी, निर्मळ, नितळ, निष्पाप. अशीच राहा कायम. हा निर्मळपणा जपून ठेव. तुझ्या मनाची कस्तुरी कायम सगळ्यांना आपला गंध वाटू दे. अगं तुझ्या आईची ही साडी तुला मी नंतर. तू पण माझ्या आईसारखीच आहे. ये तू. का ग अशी पाठ का फिरवलीस?
तेव्हाही आईला जाताना बघवत नव्हतं, आजही नाही बघवत आहे. जा तू, मी नाही बघणार तुला जाताना. आईसारखं कुणीतरी आलं होतं, तिला पण घेऊन गेलीस तू. पुन्हा काय राहून घेतलंस आईला? सासूबाई, हो तुम्ही त्या पैशाला हात का लावलात? हो ते कावेरीचे पैसे आहेत. तिनं जर रस्त्यावरचा कोणाला पण माझ्या घरात आणायचा, मग त्याचं भाडं नको? हो एक तर 2 घास गिळे फुकटचे त्या चोरटीनं. तुम्ही पैसे माझ्याकडे पैसे द्या, पैसे- नाही, मी नाही देणार. तात्या तात्या तात्या, असू दे, घेऊ दे आजीला ते पैसे. अगं अहो, असंही या पैशाचं काहीच मोल उरलं नाहीये आता. अगं पण कावेरी, तात्या, ज्या घरासाठी मी ते पैसे साठवत होते ते घरही आपल्या हातून गेले. एवढंच नाही, ज्यांना या घरात आणलं होतं त्याही अचानक निघून गेले. गेली का? बरं झालं, गेली एकदाची बॅग. अगं पण कुठे गेल्या त्या? माहित नाही. त्यांच्या घरचे आले होते त्यांना न्यायला, त्यांच्यासोबत गेल्या. हा, पण जाण्यापूर्वी आईची माया माझ्या उंजळीत ओतून गेली. जेवढे क्षण त्यांच्या बरोबर राहिले ना तात्या, तेवढे क्षण आयुष्यभर लक्षात राहतील माझ्या. त्यांच्या बरोबर घालवलेले क्षण, त्यांनी लावलेली माया, याची किंमत पैशात नाही मोजता येणार. अजय, तू घे हे पैसे. पैशापेक्षा माणूस महत्वाचा असतो ना तात्या. जर पैशाने गेलेला माणूस परत आणता आला असता ना, तर मी म्हटलं असतं ह्या पैशाला किंमत आहे. आई, अगं एवढा प्रवास करून आलोय, डायरेक्ट घरी गेलो असतो ना. अरे जाऊया ना घरी, मला एक महत्वाची अनाउन्समेंट करायची. कसली अनाउन्समेंट? अरे तूच म्हणाला होतास ना की माहेरचा चहा पोरका झाला, अशा काही अफवा पसरल्यात सगळीकडे. अशा अफवांची नांगी वेळीच ठेचायला पाहिजे. तू जरा मला लाईव्ह स्टेशन जोडून दे. हे झालं की घरीच जाऊ. ही रत्नमाला कधीची निघाली गुहागर वरून, अजून कशी पोचली नाही? बरं, फोन करून बघते तर फोनही लागत नाही, आणि तो राज तर काय फोनही घेत नाहीये माझा. अगं ते निघाले असतील म्हणून फोन उचलत नसतील ना. तुम्हाला खरं सांगू, ती रत्नमाला अजून काही दिवस आली नसती ना तर फार बरं झालं असतं.
त्या माहेरच्या चहाची आणखी थोडी छितू झाली असती ना तर मजा आली असती. बरोबर कात्रीत सापडले असते दोघ जण. बिझनेस मध्ये नाकीनऊ आले असते ना त्या राजच्या, तेव्हा आपली खरी किंमत कळली असती. आणि मग या घराला आपली किती गरज आहे हे सुद्धा कळलं असतं. आई बाबा काकी लाईव्ह आली आहे. काय? नमस्कार, मी रत्नमाला मोहिते. आज खास लाईव्ह आले, कारणही तसं खासच आहे. मला माहिती आहे गेल्या 2 दिवसात खूप अफवा पसरल्या आहेत माहेरच्या चहाबद्दल. माझी तुम्हा सगळ्यांना नम्र विनंती आहे, या कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका. माहेरचा चहा सोडून मी कुठेही गेलेले नाहीये आणि मी कधीही जाणार नाही. माहेरचा चहा तुमच्या सेवेसाठी तत्पर आहे, आजही आहे आणि भविष्यातही असेल. इतकंच काय, मी गेल्यानंतर सुद्धा माहेरचा चहा संस्कृती आणि परंपरेला जपत तुमच्या सेवेत त्याच दिमाखात उभा असेल. अगदी संस्कृती आणि परंपरेचा वसा जपत ही माझी शाश्वती आहे. कारण माहेरचा चहा सांभाळण्यासाठी मला योग्य उत्तराधिकारी सापडलाय. तेव्हा निसंकोच बिनदिक्कत चहा घ्यायला या बाहेरचा चहामध्ये. तुमचं नेहमीच स्वागत असेल. धन्यवाद. उत्तराधिकारी? व्हॉट उत्तराधिकारी? आणि सापडलाय म्हणजे? सापडलायचा अर्थ मराठीत सापडला असाच होतो. आई प्लीज, मला कळेल असं बोल. राज, तुला ओझं वाटतं ना संस्कृतीचं, परंपरेचं? काय म्हणाल होतास तू? जीव गुदमरल्यासारखं वाटतं, हो ना? म्हणून मी ठरवलंय राज, यापुढे माझी मतं मी तुझ्यावर लादणार नाही. आता तू मोकळेपणाने श्वास घेऊ शकतोस. तुझं आकाश तुझ्यासाठी मोकळं आहे. तुला हवी तशी भरारी घे. तुझं आयुष्य यापुढे तुझं आहे. तुला हवं तसं जग. मी आहे तुझ्या पाठीशी. हे बघ राज, हा निर्णय मी तुझ्यासाठी घेतलाय. अगदी तसाच निर्णय मी माहेरच्या चहासाठी सुद्धा घेतलाय. आता तुझं आयुष्य तुला हवं तसं तू जगणार असशील, तुझ्या मताप्रमाणे वागणार असशील, तर मग माहेरच्या चहाची ओळख असलेली संस्कृती, परंपरा जपणारं दुसरं पुढे नको का? दुसरं कोणी? म्हणजे मी वारस नाहीये या सगळ्याचा. म्हटलं तर आहेस, म्हटलं तर नाहीस. चला घरी जाऊया. चल ये.
बाय. सुलभा म्हणत होती तू जेवली नाहीस. भूक नाही येत त्या. अगं, असं करून कसं चालेल. चल जेवून घे. जेवून तरी काय होणार आहे तात्या. तात्या मला कळेन असं झालंय माझ्या नशिबात नक्की काय लिहिलंय. ते घर घ्यायचं स्वप्न मनाशी धरून आजवर जगत होते. ते घरही गेले. नोकरी करू म्हटलं तर ती नोकरी गेली. काल परवा कोणीतरी असं भेटलं होतं ज्यामुळे आईची माया परत मिळाली असं क्षणभर वाटलं मला. सारखं वाटत होतं माझी आई माझ्या बरोबर आहे. ह्यातही नशिबाने दगा दिला. ती मावशी नाव गाव पत्ता काहीच न सांगता निघून गेली माझ्या आयुष्यातून. तात्या तात्या माझ्या नशिबात प्रेम लिहिलंच नाहीये का हो. मायाच नाहीये का. असं का बोलतेस. हा तुझा बाप आहे ना तुझ्यावर जीवापाड प्रेम करायला. मी आहात होता त्या. तुम्ही आजपर्यंत खूप प्रेम दिलंय मला त्याबद्दल दुमत नाही. पण आईचं प्रेम हे आईचंच प्रेम असतं ना. मनातल्या काही गोष्टी आपण फक्त आईलाच सांगू शकतो. आत्ता होणारा त्रास मी सहन करेन तात्या. पण आईची आठवण असलेलं ते घर हातून निसटून जाणं सहन नाही होत आहे. आजपर्यंत मी फक्त ह्याच आशेवर जगत होते तात्या. ते घर आहे ते कधीतरी आपलं होईल ह्या आशेवर जगणं सुसह्य होतं. आता जगण्याचा उद्देश निघून गेल्यासारखं वाटतंय. ते घर आपल्याला मिळालं असतं तर खूप बरं झालं असतं ना तात्या. पण बाय हातपाय घालून कसं होईल सांग बरं. हे बघ ते घर तुझ्यासाठी किती महत्वाचं आहे हे माझ्यापेक्षा जास्त कोणाला कळणार आहे का. पण कसं असतं ना बाय खूप वेळा आपल्याला जे हवं असतं ते होतच असं नाही. मग प्रत्येक वेळी अशी हिंमत करून चालणार आहे का. माणसाला जगावं तर लागतच ना. बरं बाय मला सांग माणूस कशासाठी जगतो तुला माहित आहे. आपल्या आधीच्या पिढीने आपल्याला जे काही चांगलं शिकवलंय आपल्यावर जे चांगले संस्कार केलेत ते पुढच्या पिढीला या जगाला देण्यासाठी. असं केल्यामुळे हे जग पुढे मोठं होत जातं. त्यामुळे आपण हार मानून नाही चालणार. बाई तू एक काम कर. तुझ्या आईने तुला जे काही चांगलं शिकवलंय जे संचित दिलंय ते तू या जगाला पुढच्या पिढीला देत राहा. नदीचा प्रवाह कसा असतो अखंड सुरू असतो तसा हा संचिताचा प्रवाह अखंड सुरू राहायला हवा. काय काही कळतंय का. पण बाय यापुढे ही अशी निर्वाणीची भाषा नाही करायची. खूप जगायचं आहे. हे जग तुला जिंकायचंय बाय. चला 2 घास खाऊन घ्या.
बहिणी तुम्हाला माहितीये मी इतकी घाबरले होते ना, तुम्ही कुठे गेला असाल, काय करत असाल, मला अन्न पाणी सुद्धा गोड लागत नव्हतं. बहिणी तुम्ही मला सांगून का नाही केलं? आणि मला घेऊन जायचं तुमच्या बरोबर, मी आले असते ना बहिणी. आकांक्षा आता आले ना परत, मी शांत हो बघ तू. आलात म्हणून आमच्या जीवात जीव आला, पण असं अचानक का निघून गेलात? आमच्यावर नाराज आहात का वहिनी? अरे सुदर्शन, मी कोणावरतीही नाराज नाहीये. बरं आता आपण जेवूया, तू बस ये. हो हो, तुम्ही जेवून घ्या. तुम्ही गप्पा मारत राहिलात मग माझं जेवून घेतलं. हा काय ना ताई, पोटात आहे ना कावळ्यांची जत्रा भरली होती. आता जाऊन मस्त आराम करतो. हा हो, बच्चू अरे नेहमीप्रमाणे तुझी सोय केली आहे गेस्ट हाऊस मध्ये. हो ताई, तुम्ही सावकाश जेवा. हा अरे कशाला बच्चू? नेतो मी, काळजी करू नकोस. हा बच्ची मामा पण ना ऐकणार नाही तर खरं ना? काकी, अरे आदित्य, सानिया, आता काही विचारू नका कोणी. आता परत आली आहे ना मी. या चला जेवायला बसा दोघही. नाही काकी, जेवण झालंय आमचं. बहिणी तुम्हाला माहितीये का, तुम्ही असे अचानक निघून गेलात, मग ह्या दोघांचा हनीमून पुढे ढकलायला लागला. हो का? अगं नाही, आणि मग मी त्यांना सांगितलं की तुम्ही जाऊन या हनीमूनला. तसंही राज काही या दोघांना बिझनेस मध्ये मदत करू देत नव्हता. म्हटलं मग जाऊन या ना, कशाला थांबताय, हो की नाही? हो बरोबर आहे. खरंच सगळं खरंच जाऊन या. अरे वा राज, आज आमच्या बरोबर जेवणार आहेस? हो, चालेल ना? अरे चालेल काय, आवडेल मला. बरं झालं. चल आकांक्षा, तूही बस. छान झाली आहे भाजी. हो ना, सानियाने केली आपल्या. हो, नाईस. सानिया, राजच्या तोंडून असं कौतुक ऐकायला भाग्य लागतं. हं? आणि खरंच छान झाली भाजी. मला एका महत्वाच्या टॉपिकवर बोलायचं. राज, आई प्लीज लेट मी टॉक. अरे पण जेवायला बसलोय ना आपण, आता कशाला? तू आता परत आलीस, सो मला वाटतंय की आत्ताच बोलायला. सो आई जाताना एक चिठ्ठी ठेवून गेली होती. ती मामाला सापडली आणि आम्हाला कळलं की आई घर सोडून गेली. जर ती चिठ्ठी सापडली नसती तर आई घर सोडून गेली हे आपल्याला कळलंच नसतं. अरे हो, पण सापडली ना चिठ्ठी, आता कशाला बोलायचं, नंतर बोलू आपण. नंतर कधीच उगवत नसतो आई. And as you always say,
की ज्या ज्या गोष्टी त्या त्या वेळी सॉल्व्ह झाल्या तर जास्त बेटर असतं. हो पण ते बिझनेस मध्ये राज. पॉलिटिक्स सगळीकडे असत आहे, बिझनेस मध्ये आणि कधी कधी घरातही. राज, नक्की काय म्हणायचंय तुला? स्पष्टच बोल ना. दॅट्स बेटर. सो महत्वाचं हे आहे की ती चिठ्ठी मामाला चुरगळलेल्या अवस्थेत सापड. त्याचा अर्थ ती चिठ्ठी आधी कोणाला तरी सापडली होती. कोणीतरी जाणून बुजून ती चिठ्ठी फेकून दिली. ती घरात दुसऱ्या कोणाला मिळू नये या इंटेन्शनने असेल मे बी. आणि हा जो मेबी वाला झोन आहे ना, तो मला नाही आवडत. सो मला सगळं क्लिअर व्हायला हवं. माझा एकच प्रश्न आहे, ती चिठ्ठी सगळ्यात आधी कुणाला सापडली? अरे राज, साफसफाई करताना कोणीतरी टाकली असेल. हो ना, मलाही असंच वाटतंय. साफसफाई करताना कुठल्याही नोकराला वाटलं असेल की हा काही महत्वाचा कागद नाही म्हणून टाकून दिली असेल. हो ना. इज इट? नाही, तुम्ही म्हणताय तसं घडूच शकतं. पण मला ते पटत नाही. मला वाटतंय कोणीतरी जाणून बुजून ती चिठ्ठी फेकली. आता चुकून फेकली आहे की जाणून बुजून? हे ती फेकणाऱ्याने मला समोर येऊन सांगा. हे बघ राज, आता मी परत आले ना, तर कशाला हा विषय काढायचा? जाऊ दे ना. नाही, तू आली आहेस, पण तू इथे नसावीस असंही कोणाला तरी वाटतंय. आणि तो कोण आहे आत्ताच शोधायला हवं, नाही का? त्याची काही गरज नाहीये. मी इथे नसताना सुद्धा हे सगळं सांभाळणार कोणीतरी येणार आहे आता. तेव्हा तू नको काळजी करूस या गोष्टींची. ठीक आहे, तो जो कोणी सांभाळणार आहे त्याला मी नंतर बघेनच. पण हा जाणून बुजून चिठ्ठी फेकून देणारा मला सापडला तर त्याला कोणीही वाचवू शकणार नाही.